शिवरायांच्या दोन पुत्रांपासून म्हणजे संभाजीराजे आणि राजाराम महाराज यांच्या दोन गाद्या आज महाराष्ट्रात आहेत। त्यामध्ये संभाजीराजे आणि त्यांचे पुत्र शाहूराजे यांच्यापासून चालत आलेली सातारची गादी आणि दुसरीकडे राजाराम महाराज आणि त्यांचे पुत्र दुसरे शिवाजी यांच्यापासून चालत आलेली कोल्हापूरची गादी। आज आपण व्हिडिओमध्ये शिवरायांपासून ते कोल्हापूरच्या संभाजीराजांपर्यंत चालत आलेल्या कोल्हापूरच्या राजगादीचा इतिहास पाहणार आहोत। सन 1680ला शिवरायांचा मृत्यू झाला। यानंतर त्यांचे ज्येष्ठ पुत्र शंभूराजे छत्रपती झाले। त्यांनी 1681 ते 1689 या काळात स्वराज्याचा राज्यकारभार पाहिला। 1689 मध्ये संभाजीराजांच्या मृत्यूनंतर राजाराम महाराज यांनी 1689 ते 1700 या काळात राज्यकारभार पाहिला। 1700 साली राजाराम महाराजांचा मृत्यू झाला। या काळात शंभूराजांचे पुत्र शाहू औरंगजेबाच्या कैदेत होते। त्यामुळे महाराणी ताराबाईंनी राजाराम महाराजांचे पुत्र दुसरे शिवाजी यांना गादीवर बसून राज्याचा कारभार पाहिला। पुढे 1707 साली औरंगजेबाचा मृत्यू झाला आणि शंभूपुत्र शाहू स्वराज्यात आले आणि त्यांनी गादीवर आपला हक्क सांगितला। आपणच स्वराज्याचे खरे वारसदार आहोत असे शाहूंचे मत होते। या उलट ताराबाईंचे असे मत होते की शंभूराजांच्या मृत्यूनंतर स्वराज्य संपले होते, तेव्हा राजाराम महाराजांनी अनेक संकटातून ते पुन्हा उभे केले। त्यामुळे त्या स्वराज्यावर राजाराम महाराजांचे पुत्र दुसरे शिवाजी यांचाच हक्क आहे। दोघांच्या वादामुळे शाहू महाराजांनी ताराबाई यांच्यात खेडकडूजवळ एक लढाई झाली आणि या लढाईमध्ये ताराबाईंचा पराभव झाला आणि शाहू महाराजांचा विजय झाला। यानंतर लगेचच शाहू महाराजांनी सातारा येथे आपला राज्याभिषेक करून घेतला आणि दुसरीकडे ताराबाईंनी आपल्या मुलासाठी दुसरे राज्य निर्माण केले आणि कोल्हापूर ही त्या राज्याची राजधानी बनवली। शिवरायांच्या स्वराज्याचे अशा प्रकारे दोन तुकडे झाले आणि सातारा आणि कोल्हापूर अशा दोन गाद्या निर्माण झाल्या। ताराबाईंनी आपल्या पुत्रासाठी राज्य निर्माण केले हे खरे, पण 1714 साली पन्हाळ्यावर राजारामांची दुसरी पत्नी राजसईबाई यांनी काही सहकाऱ्यांसमवेत राज्यक्रांती घडवून आणली, ज्यामध्ये ताराबाई आणि दुसरे शिवाजी या दोघांना कैद केले गेले आणि मग कोल्हापूरची गादी राजसईबाई यांचे पुत्र दुसरे संभाजी यांना मिळाली। या राजसईबाई कागलच्या घाटगे घराण्यातील होत्या। या दुसऱ्या संभाजीराजांनी 1714 ते 1760 या प्रदीर्घ काळापर्यंत कोल्हापुरातून राज्य केलं। याच वेळी ताराबाईंचा नातू म्हणजे दुसरे शिवाजी यांचे पुत्र रामराजा यांना ताराबाईंनी लपवून ठेवलं होतं आणि हेच रामराजा पुढे सातारचे छत्रपती झाले। इकडे दुसऱ्या संभाजीराजांची 7 लग्न झाली, पण त्यांना एकही पुत्र झाला नाही। त्यामुळे त्यांच्या मृत्यूनंतर शिवाजी महाराजांचे चुलते शहाजीराजांचे बंधू असणारे शरीफजी भोसले यांच्या घराण्यातला एक वारस मानकोजी भोसले यांना संभाजीराजांची पत्नी जिजाबाई यांनी दत्तक घेतले आणि हे मानकोजी भोसले शिवाजी हे नाव धारण करून कोल्हापूरचे पुढचे छत्रपती झाले। त्यांनी पुढे 1813 पर्यंत 51 वर्ष राज्य केलं। त्यानंतर त्यांचे पुत्र दुसरे संभाजीराजे गादीवर आले। त्यांनी 1813 ते 1821 पर्यंत राज्य केले, पण 1821 मध्ये मोहित्यांनी संभाजीराजे यांचा खून केला। त्यामुळे त्यांचे दुसरे बंधू शहाजी हे पुढचे छत्रपती झाले। त्यांनी पुढे 1821 ते 1838 अशी 17 वर्ष राज्य केले। तोपर्यंत इंग्रजांनी कोल्हापूरच्या संस्थानाचा जवळजवळ ताबा घेतलाच होता। 1838 साली त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे पुत्र तिसरे शिवाजी यांनी राज्यकारभार सांभाळला। या तिसऱ्या शिवाजी यांच्या काळात 1857 साली कोल्हापुरात बंड माजले। त्यांना पुत्र नसल्यामुळे 1866 साली पाटणकरांच्याकडील राजाराम नावाच्या मुलाला दत्तक घेतले गेले। हेच राजाराम महाराज पुढचे कोल्हापूरचे छत्रपती झाले। पण पुढे 1870 मध्ये 4च वर्षात इटलीमध्ये त्यांचा मृत्यू झाला। त्यांनाही पुत्र नव्हता। त्यामुळे कोल्हापूर संस्थानातील सावर्डेकर भोसले यांच्या घराण्यातील एक पुत्र दत्तक घेण्यात आला, ज्यांनी पुढे 1871 ते 1883 अशी 12 वर्षे चौथे शिवाजी म्हणून काम केले। पुढे त्यांना कैद केले गेले आणि नंतर त्यांचा मृत्यू झाला। या चौथ्या शिवाजी महाराजांनंतर कोल्हापूर जवळच्या कागलच्या घाटगे घराण्यातील यशवंतराव नावाच्या मुलाला दत्तक घेण्यात आले। हेच पुढे कोल्हापूरचे राजश्री शाहू महाराज म्हणून ओळखले जाऊ लागले। या शाहू महाराजांनी 1884 ते 1922 अशी 38 वर्ष राज्य सांभाळलं। राजकारण, प्रशासन, विकास, समाज सुधारणा अशा प्रत्येक आघाड्यांवर शाहू महाराजांनी न भूतो न भविष्यती असं कोल्हापूर घडवून दाखवलं। त्यांना 2 पुत्र होते, एक प्रिन्स शिवाजी आणि दुसरे प्रिन्स राजाराम। यापैकी प्रिन्स शिवाजी यांचे कमी वयातच आकस्मिक निधन झाले। त्यामुळे प्रिन्स राजाराम यांनी 1922 ते 1940 पर्यंत छत्रपती म्हणून राज्य केलं। हे राजाराम महाराज निपुत्रिक वारल्यानंतर पुन्हा एकदा शरीफजी भोसले यांच्या चावरे शाखेतील प्रतापसिंह नावाच्या मुलाला दत्तक घेतले गेले, पण हे छत्रपती अल्पायुष्य ठरले आणि अगदी 6-7 वर्षाच्या वयातच
1946 साली त्यांचे निधन झाले. त्यानंतर 1947 साली मध्य प्रदेश येथील देवास इथल्या महाराजा विक्रमसिंग पवार यांना कोल्हापूरचे छत्रपती म्हणून दत्तक घेण्यात आलं. यांच्या काळात भारत स्वतंत्र झाला आणि 1949 मध्ये कोल्हापूर संस्थान भारतात विलीन करण्यात आले. या छत्रपतींचे एक वैशिष्ट्य म्हणजे विक्रमसिंह अर्थात शहाजी महाराजांनी दुसऱ्या महायुद्धात भाग घेतला होता. त्यांनी 1983 पर्यंत कोल्हापूरवर राज्य केलं. हे विक्रमसिंह अर्थात शहाजी महाराज हे पवार घराण्यातील असले तरी कोल्हापूरच्या शाहू महाराजांच्या राधाबाई नावाच्या मुलीचे पुत्र म्हणजे शाहू महाराजांचे नातू होते. या विक्रमसिंह म्हणजे शहाजी महाराजांना कोणीही पुत्र नसल्यामुळे नागपूरचे भोसले घराण्यातल्या दिलीपसिंह यांना दत्तक घेण्यात आलं. हे दिलीपसिंह म्हणजेच आत्ताचे कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज. या शाहू महाराजांनी 1983 साली छत्रपतीपद स्वीकारले. आज त्यांचे 2 पुत्र युवराज संभाजीराजे आणि युवराज मालोजीराजे हे राजकारणात सक्रिय आहेत. युवराज संभाजीराजे शिवाजी महाराजांचा वारसा आज सांभाळत आहेत.